नमस्कार मित्रांनो, गेल्या वेळेस भूमिपुत्र सिरीजमध्ये आपण प्रश्न विचारला होता की दुबईचा भूमिपुत्र अब्जाधीश कसा झाला। 1950 मध्ये दुबई म्हणजे वाळवंट, झोपड्या, मासेमारी आणि मोती काढणं। लोक गरीब आणि संघर्षात काही भवितव्य नव्हतं। पण मग दुबई सरकारने दूरदृष्टी दाखवली, फ्री ट्रेड झोन व पोर्ट डेव्हलप करून जगभरातील गुंतवणूकदारांसाठी कमीत कमी कर लावून व्यापारासाठी सुयोग्य संधी निर्माण करून दिली। नंतरच्या काळात तेल सापडलं आणि त्याचा पैसा हा फक्त शेखांसाठी नाही तर जनतेसाठी वापरला। प्रत्येक भूमिपुत्राला मोफत घर, शिक्षण, आरोग्य अगदी जगभरात शिकायला पाठवलं आणि जर व्यापार करायचा असेल तर मोफत भांडवल देखील दिलं। पर्यटन आणि रिअल इस्टेटसाठी जगभरातून गुंतवणूक आणली। आज दुबईमध्ये रस्ते, शाळा, रुग्णालय, गगनचुंबी इमारती सगळे तयार आहे आणि तिथल्या भूमिपुत्रांसाठी ते मोफत आहे। एका पिढीतच वाळवंटाचं रूपांतर स्वर्गामध्ये झालं आणि दुबईचा भूमिपुत्र सधन आणि संपन्न बनला। पण आपला भूमिपुत्र आज देखील विकासापासून वंचित आहे। अशा प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण माहितीसाठी भूमिपुत्र सिरीजला नक्की फॉलो करा। धन्यवाद।